आशुतोष, पूजेसाठी बसून घ्या. हा. आणि तुम्ही सगळ्यांनी पूजेसाठी बसून घ्या. हो पण भाऊ कुठे आहेत? अरे हा, भाऊ मगाशी रूम मध्ये पण नव्हते. अरे ते सकाळीच गेले, म्हणाले काहीतरी काम आहे ते करून येते. अच्छा, मग त्यांना कळवतो पूजा सुरू झाली आहे ते. थांब लक्ष्मण, त्याची आता काही गरज नाहीये. शिवा, हे सगळं काय आहे? तुम्ही हिला इथे का घेऊन आलायत? सीता, शिवा या घरची सून आहे आणि आज आपल्या घरात शुभकार्य म्हटल्यावरती इथे असलीच पाहिजे. तुम्ही आज पूजा ठेवली आहे तेव्हा नवऱ्याच्या शेजारी बायको असलीच पाहिजे ना. एक्झॅक्टली हेच म्हणत होते. चल 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 शिवा, लवकर चल. चल. कीर्ती, या घरावर मुलगी म्हणून तुझा जेवढा अधिकार आहे ना, तेवढाच अधिकार सून म्हणून शिवाचा आहे. अहो पण भाऊ, आता मला कोणाचंही काहीही ऐकायचं नाहीये. आपलं बोलणं झालं होतं यावर. पत्नी सोबत नसेल तर पूजा साध्य होणार नाहीये. गुरुजी, काहीतरी तोडगा असेलच ना. धर्मानुसार चालत आलेल्या विधीचं उल्लंघन करून कसं चालेल? या पूजेला या घरातील सुने नसणं गरजेचं आहे. अहो, ही पूजा अशी एकट्याने करता येत नसते. ही पूजा जोडप्याने करावी लागते. धन्यवाद गुरुजी. सोनाराने कान टोचले की बरं असतं. अहो, ही माझी सून आहे. ती माहेरी गेली होती, तिलाच आणायला गेलो होतो. चल. राहू दे. शिवा, बरं झालं तू आलीस. अगं तुझ्याशिवाय घरात शुभ कार्य पूर्ण होऊच शकत नाही. ये. आशुतोष, तुम्हाला दीर्घायुष्य मिळावं, तुमची विघ्न दूर व्हावीत म्हणून आपण ही पूजा करतोय. चला, आपण पूजेला सुरुवात करूया.